नमस्कार. आज आपण लीगली नॉमिनेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. जेव्हा एखाद्या ठिकाणी नॉमिनी म्हणून आपण एखाद्याचा उल्लेख करतो तेव्हा त्याचे नेमके कोणते हक्क व अधिकार असतात हे आपण समजून घेऊया. कायद्याने नॉमिनेशन व मालकी हक्क या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. नॉमिनेशन ही एक तात्पुरती सोय आहे. नॉमिनेशन म्हणजे मृत्यूपत्र नाही. आपल्याकडे नॉमिनी व त्याचे हक्क व अधिकार याबाबत बरेच गैरसमज आढळतात. सोसायटीचे सभासदत्व स्वीकारताना सभासदास आपल्या मृत्यूनंतर तो हक्क कोणाकडे जावेत याबाबत एक नामांकन म्हणजे नॉमिनेशन अर्ज भरावा लागतो. या अर्जात नामांकित व्यक्तीचे म्हणजेच नॉमिनीचे पूर्ण नाव, पत्ता इत्यादी द्यावा लागतो. ज्यायोगे सभासदाच्या मृत्यूनंतर सोसायटीस दैनंदिन व्यवहार करण्यास अडथळा येणार नाही. परंतु आपण नॉमिनी आहोत म्हणजे मूळ मालकाच्या मृत्यूनंतर आपणच त्या जागेचे मालक होणार असा गैरसमज दिसून येतो. एखाद्या मिळकती संदर्भात नॉमिनेशन जरी केलेले असेल तरी अशा मिळकतीची अंतिम व्यवस्था ही मृत्यूपत्राने किंवा वारसा हक्कानेच होते. उच्च न्यायालयाने नॉमिनेशनवर विवेचन करताना सांगितले आहे की नॉमिनेशनमुळे कोणालाही वारसा हक्क प्राप्त होत नाही. फक्त मिळकतीच्या संदर्भात नाही तर विमा कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, टपाल कार्यालय इत्यादी ठिकाणी केल्या जाणाऱ्या नामांकनांना देखील वरील तत्त्वे लागू होतात. जर नॉमिनीचे नाव मृत्यूपत्रात नसेल तर फक्त मृत्यूपत्रात उल्लेख केलेल्या व्यक्तीला मिळकतीमध्ये हक्क व अधिकार प्राप्त होतात. मात्र मृत्यूपत्र नसेल तर त्या व्यक्तीच्या वारसांना मिळकतीमध्ये समान हक्क प्राप्त होतात. पण नॉमिनी जर वारसांपैकी एक असेल तर त्यालाही इतर वारसांप्रमाणेच मिळकतीमध्ये हक्क व अधिकार प्राप्त होतात.